सांगलीचे माजी खासदार संजय काका पाटलांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांना मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पूर्णविराम दिला। संजय काका पाटील हे अजित पवारांच्या राष्ट्रवादीत आहेत, तिथेच त्यांचं पुनर्वसन केलं पाहिजे असं पाटील म्हणाले। मात्र अपक्ष खासदार विशाल पाटलांना सोबत येण्याची ऑफर आपण देतच राहू असंही चंद्रकांत पाटील म्हणाले। साताऱ्यातील दहिवडी नगरपंचायतीचे नगराध्यक्ष सागर पोळ यांच्यावर अविश्वासाचा ठराव दाखल केलाय। याबाबत 14 नगरसेवकांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलंय। दरम्यान नगराध्यक्ष सागर पोळ हे कोणत्याही नगरसेवकाला विचारात न घेता मनमानी कारभार करत असल्याची तक्रार त्यांच्यावर आहे। बातमी सोलापुरातून। सोलापूरचे शिक्षकांची दिव्यांग आणि दुर्धर आजार प्रमाणपत्र खरी की खोटी, जे हॉस्पिटल कडून या वैद्यकीय प्रमाणपत्राची फेर तपासणी करून घ्यावी लागणार आहे। त्याचप्रमाणे आदेशच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिले। इचलकरंजी रेंदाळ गावामध्ये पाण्यासाठी शोले स्टाईल आंदोलन करण्यात आलंय। रेंदाळ गावामध्ये 8 ते 10 दिवसांपासून एकदा पाण्याचा पुरवठा केला जातो आणि या विरोधात उद्धव ठाकरे गटाचे शिवसेनेचे कार्यकर्ते महेश कोरवी यांनी पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाईल आंदोलन केलंय। आणि आता पाहूयात उत्तर महाराष्ट्रातील महत्त्वाच्या 5 बातम्या। बातमी जळगावमधून। जळगावात जावळे हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान इंजेक्शन दिल्यानंतर 2 बालकांचा मृत्यू झालाय। डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबियांनी केलाय। त्याचप्रमाणे डॉक्टरांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात येते आहे। ज्या इंजेक्शनमुळे हा प्रकार घडला त्याची तपासणीच्या सूचना देखील डॉक्टरांनी दिल्यात। बातमी नंदुरबारमधून। हंडाभर पाण्यासाठी आदिवासी महिलांना भर उन्हात पायपीट करावी लागते। 200 फूट खोल दरीमध्ये असलेल्या नदीच्या झऱ्यातून महिलांना पाणी काढावं लागतंय। नंदुरबारच्या सातपुडा पर्वतरांगांमध्ये आदिवासी बांधवांना दुष्काळाचा सामना करावा लागतोय। अक्कलकुवा आणि अक्राणी तालुक्यामध्ये सर्वाधिक पाणी टंचाई निर्माण झाली आहे।